नमस्कार, माझ्या माय क्रिएटिव्हिटी या चॅनलवर तुमचे सर्वांचे खूप खूप स्वागत आहे। आज मी तुम्हाला यम्मी टेस्टी आणि अतिशय सोप्या पद्धतीने स्ट्रॉबेरी ज्यूस करून दाखवणार आहे। त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि माझे व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। स्ट्रॉबेरी ज्यूस करण्यासाठी मी इथे लाल चुटूक असे स्ट्रॉबेरी घेतले आहेत। स्ट्रॉबेरीची हिरवी पाने मी काढून टाकलेली आहे आणि स्वच्छ धुवून घेतलेली आहेत। त्याची देठ अशा प्रकारे सर्व काढून घेऊया। स्ट्रॉबेरीची सर्व देठ कापून घेतलेली आहेत। आता ही सर्व स्ट्रॉबेरी अशा पद्धतीने बारीक बारीक तुकडे करून कापून घेऊया। आता या पद्धतीने मी सर्व स्ट्रॉबेरी कापून घेणार आहे आणि आता हे सर्व स्ट्रॉबेरीचे तुकडे मिक्सर जार मध्ये टाकूया आणि इथे मी फ्रेश पुदिन्याची 10 ते 12 पाने निवडून घेतलेली आहेत, ती सुद्धा यामध्ये घालूया। त्यामुळे ज्यूसची टेस्ट खूपच यम्मी लागते। आणि आता यामध्ये एक छोटी वाटी साखर घालूया आणि काही बर्फाचे तुकडे घालूया, बघू शकता। आणि आता स्ट्रॉबेरीचा ज्यूस मिक्सर मध्ये वाटून घेऊया। तुम्ही साखरेऐवजी यामध्ये मध सुद्धा घालू शकता। आता हे व्यवस्थित बारीक होईपर्यंत मिक्सर मध्ये वाटून घ्यायचं आहे। स्ट्रॉबेरी कितपत गोड आहे त्यानुसार साखरेचं किंवा मधाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता, कारण काही स्ट्रॉबेरी खूप आंबट असतात, परंतु मी आणलेल्या स्ट्रॉबेरी खूप छान गोड होत्या, त्यामुळे मी एकच वाटी साखर घातलेली आहे आणि अगदी 2च मिनिटात स्ट्रॉबेरीचं ज्यूस तयार झालेलं आहे। आणि ग्लासला इथे मी 2 स्ट्रॉबेरी लावून घेतलेले आहेत आणि आता यामध्ये स्ट्रॉबेरीचा ज्यूस ओतून घेऊया। बघू शकता स्ट्रॉबेरीचा ज्यूसचा कलर खूपच सुंदर आलेला आहे। आणि आता वरून बर्फाचे तुकडे घालूया। स्ट्रॉबेरीचा यम्मी टेस्टी आणि थंडगार असा ज्यूस तयार झालेला आहे। तुम्हाला ही माझी रेसिपी कशी वाटली ते कमेंटद्वारे मला जरूर कळवा आणि माझ्या रेसिपी तुम्हाला आवडत असतील तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। धन्यवाद।